सोनम वांगचूक यांचं उपोषण दडपशाहीनं मोडीत काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या तसेच संसदेवर मोर्चा काढणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आलंय। सोनम वांगचूक यांचं उपोषण संपवण्यासाठी केंद्र सरकारने न्यायालयाच्या आदेशाचं कारण पुढे करीत त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केलंय। वांगचूक यांनी आपले उपोषण सुरूच ठेवलंय। याच ठिकाणी अभिजित दिपके यांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। शिवाय संसदेवरील मोर्चा काढणाऱ्या तरुणांवर लाठीचार्जही करण्यात आला। हा प्रकार हुकुमशाहीची नांदी असल्याचा आरोप करीत हे आंदोलन करण्यात आलंय। यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। या आंदोलनात विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी, विरोधी पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। हे बघा, या देशाचा इतिहास आहे। काय तुम्ही आंदोलन दाबायला जाल, आंदोलन वणव्यासाठी जे टायनामेन स्क्वेअरला झालं चायनामध्ये, विद्यार्थ्यांना गोळ्या घालण्यात आल्या, तसाच प्रकार भारतात होतो। विद्यार्थी कशासाठी भांडतात? पेपर लीकमुळे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय। आज एमपीएससीच्या घोटाळ्यामुळे लाखो आपल्या ग्रामीण तरुणांच्या जवळजवळ ते मृत्यूकडे ढकलले गेले। आता याच्या विरुद्ध बोलायचं नाही का? तो बोलला की देशद्रोही, असं नाही होत। त्यांची मागणी योग्य आहे की कोणीतरी जबाबदारी घ्यावी पेपर लीकची। पुण्यामध्ये पकडले गेलेले सगळे टीचर्स कोण आहेत? ते काय त्यांची अण्णावं? तुम्हाला कळत असेल की ही मुलगी असो, हा मुलगा असो, हे कुठल्याही राजकीय संघटनेचे नाही आहेत। ते स्वतःहून सामील झालेत। आणि तुम्हाला याच्या पुढे हेच दिसेल की अराजकीय लोक हे राजकारण उद्ध्वस्त करण्यासाठी येणार आहेत। ही राजकीय परंपरा उद्ध्वस्त करण्यासाठी येणार आहे। जे जे लोकशाही विरुद्ध असतील, जे जे आंबेडकरांच्या संविधानाविरुद्ध असतील, त्यांना ही जनता धडा शिकवेल। तर सोनम वांगचूक यांचं उपोषण देखील दाबण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। नाही, सगळेच आंदोलन दाबण्याचा प्रयत्न होतोय आणि आज देश एकवलाय, देश एक होतोय। या सरकारसाठी हे चांगलं नाही। या सरकारची दडपशाही थांबली पाहिजे। या सरकारचे लोकशाहीवरचे हल्ले थांबले पाहिजेत, एवढीच सर्वसामान्यांची इच्छा आहे। मला वाटतं की कोणी काय आता बोलायची गरज नाही। विद्यार्थ्यांनी आंदोलन हातात घेतलंय आणि जसा मी इतिहास सांगितला की 73 साली बिहारमध्ये आणि गुजरातमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, ते आंदोलन पेटलं आणि त्याच्यात इंदिरा गांधींचा पराभव झाला। तुम्ही या देशामध्ये टायनामेन स्क्वेअर करू नका, तुम्ही विद्यार्थ्यांना दाबायला जाऊ नका। भगतसिंग वयाचे 27 होते, राजगुरू वयाचा 34 होता, सुखदेव वयाचा 26 होता। ते सगळे कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थीच होते। एकदा विद्यार्थ्यांच्या डोक्यात आग पसरली की ते कोणीही थांबू शकत नाही। संसदेवरती परिणाम होणार म्हणून कुठेतरी हे आंदोलन दाबलं जाते। कशावरती? संसदेवरती परिणाम होऊ शकते आंदोलनाचा म्हणून कुठेतरी आहे। असं आहे की अधिवेशन वगैरे महत्वाचं नाही, तर जनमताचा जो ठिका असतो, जनमत असतं, ते दाबण्याचा प्रयत्न करू का? विद्रोह संपायला जाऊ नका। त्याला व्हॉइस ऑफ डिसेंट म्हणतात। आम्हाला संविधानाने राईट ऑफ एक्सप्रेशन दिलेलं आहे, आम्हाला आंबेडकरांनी दिलंय। ते हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नका। संविधान हातात घेण्याचा प्रयत्न कराल तर आम्ही देश हातात घेऊ। शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतला जाईल का वाटतं? या लोक बीजेपी राजीनामा घेते काय? पण मात्र आता विद्यार्थी काँग्रेसवाले राजीनामा घेणारे, हृदयामध्ये मृदुता बाळगणारे, हृदयामध्ये संवेदनशीलता बाळगणारे, बीजेपी कधी कोणाचा राजीनामा घेते? शिक्षण मंत्री मात्र सांगितलंय की मी राजीनामा का देऊ, कारण का पेपर तर दुसऱ्यांनी फोडला। बरोबर, रेप भलत्यावर होतो, मग आपण आंदोलनात कशाला उतरायचं? रेप काय माझ्यावर होतो काय? मग तुम्ही सगळ्यांनी तो दिल्लीमध्ये जो रेप झाला होता त्याच्या विरुद्ध आंदोलन केलं, सरकार विरुद्ध केलं। ते रेप काय त्यावेळेसच्या प्रधानमंत्र्यांनी केला होता काय? शिक्षण मंत्र्यानंतर प्रधानमंत्र्यांनी देखील राजीनामा द्यावा अशी देखील मागणी विद्यार्थ्यांकडून काल होताना अशी आग लागतच राहते। वेळेत थांबायची असते, चर्चा करायची असते। चर्चेलाच तुम्ही तयार नाही होणार तर हे शक्य। काही विधेयक मी इथे या प्रोटेस्टला सपोर्ट करायला आलेली आहे। ह्याचा
आपल्या देशाच्या सिटिझन्सला कॉकरोच म्हणतात, तेव्हा आपण या आपल्या स्वतःच्या डिह्युमनायझेशनच्या खिलाफ उभं राहायचं आहे आणि आपला आवाज सरकारपर्यंत परत पोचून दाखवायचा आहे. ज्ञान, मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर बनाना है, कोई स्ट्रॉन्ग ऑप्शन है? बिल्कुल है. अभिनव इंस्टीट्यूट का BPTH बैचलर ऑफ फिजियोथेरेपी. आजकल फिजियोथेरेपिस्ट की डिमांड बहुत हाई है. कोर्स रिकॉग्नाइज है ना? ऑफ कोर्स, ये इंडिया की लार्जेस्ट मेडिकल यूनिवर्सिटी से एफिलिएटेड है, मतलब स्ट्रॉन्ग एकेडमिक वैल्यू. और करियर अपॉर्चुनिटीज कैसे रहेंगे? बहुत अमेजिंग. हॉस्पिटल्स, स्पोर्ट्स क्लिनिक्स, रिहैब सेंटर्स और इवन इंटरनेशनल अपॉर्चुनिटीज भी. और सबसे इम्पोर्टेंट, प्लेसमेंट सपोर्ट मिलेगा? बिल्कुल. एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और प्लेसमेंट गाइडेंस के साथ स्ट्रॉन्ग करियर सपोर्ट मिलता है. साउंड्स परफेक्ट. मैं आज ही अभिनव इंस्टीट्यूट के BPTH कोर्स के लिए अप्लाई करूंगी. तो वेट किस बात का? BPTH एडमिशंस ओपन है, लिमिटेड सीट्स. अभी अप्लाई करो अभिनव इंस्टीट्यूट में.